कामगार सेनेचे जे कार्याध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब चव्हाणजी, त्याचप्रमाणे आजच्या या विशेष कार्यक्रमाला पक्षप्रवेश नियुक्ती या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आकाश सर विदर्भाचे ते अध्यक्ष आहेत. मला एवढं सांगायचं आहे आजच्या या शुभ वेळेस की आज या ठिकाणी आपली जे आहे आपल्या शिवसेनेचं म्हणा किंवा मागचे जे आपल्या जे भारतीय कामगार सेनेचे वगैरे या ठिकाणी मोठी टीम बसलेली आहे. मी भारतीय कामगार सेना ते काय होतं, मी या नागपूर जिल्ह्याचा जिल्हा संघटक, मला 22 वर्ष झालं आहे. या ठिकाणी भारतीय कामगार सेनेच्या 200पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहेत. आज बिंदुरावासारखी जी आपल्याकडे सुटलेली आहे, पक्षाचे 2 गट झाले, लक्ष दिलं नाही म्हणून, परंतु कुठे ना कुठे या ठिकाणी चव्हाणसाहेब आलेले आहेत, ते कुठेतरी चर्चा करतील. या ठिकाणी अजूनही या आता साहेबांची चर्चा करतील. आपले जे शिवसेनेचे आमचे नेते आहेत सन्माननीय आतिश जगताप साहेबांशी चर्चा करतील आणि त्यानंतर सगळे ते संघटनात्मक आता तयार होतील. या कार्यक्रमासंदर्भात मला एवढंच म्हणायचं आहे की कुठेतरी सुरुवात झाली आहे, खूप चांगली सुरुवात झाली आहे. या विदर्भामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे, या विदर्भाची राजधानी तर शहर आहे नागपूर आहे. नागपूर शहर ही आत्मा आहे आणि या ठिकाणी साहेब तुम्ही एक चांगल्या पद्धतीने आज पक्षप्रवेश करून आणि इतरही लोकांना द्या, मोठी जबाबदारी द्या, हे मोठं या ठिकाणी होतं. धन्यवाद. जय हिंद. राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने आज पक्षप्रवेश झालेला आहे. कामगार भरपूर सदस्य पण आपल्याला विदर्भाला आहे. आपण आलात का सांगा. आज ॲक्च्युली हा कार्यक्रम 1 मेलाच होणार होता, पण काही कामानिमित्त आम्ही येऊ शकलो नाही विदर्भामध्ये. आज विदर्भामध्ये श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेची जी आढावा बैठक आयोजित केलेली आहे, ती बैठक याच्यासाठी आयोजित केलेली जे आपण मला जो प्रश्न विचारला आहे की नागपूर शहरामध्ये पूर्ण विदर्भामध्ये अनेक कामगारांचे प्रश्न आहेत, तर ते खूप म्हणजे महानगरपालिकेचे कामगार असतील, रेल्वे कामगार असतील, एस टी कामगार असतील, घरकाम करणाऱ्या महिला असतील, भिगारी कामगार असतील, असे अनेक असंघटित कामगार आहेत. त्यांचे अनेक दिवसांदिवस प्रश्न प्रलंबित आहेत. तर तेच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या माध्यमातून विदर्भातच मुक्तमेढ लावण्याचं काम करण्यासाठी आज आम्ही नागपूर इथं आलेलो आहे. काय सांगणार आपण पक्षप्रवेश झालेला आहे, कामगारांच्या नियुक्त्या होत आहेत आणि कामगारांनी काय कशा प्रकारे आपण काम करणार. कामगारांचे जे काही प्रश्न असतील, महानगरपालिकेचे असो, पीक असो, बरोबर, त्यांचे वैचारिक असो, त्याच्यामुळे श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना आणि तात्पर्य त्यांच्यासोबत राहणार आणि वेळोवेळी त्यांची मदत करणार. पक्ष श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना कशा वाढेल जास्तीत जास्त भर देणार. हा साईड विदर्भ अध्यक्ष म्हणून कामगारच्या गटामध्ये झालेला आहे, चांगला दिवस पण आहे आणि कशा प्रकारे आपण मागणी कराल कामगारांची. कामगारांचे प्रश्न पुष्कळसे आहेत. हात जवळ करा थोडा. आणि मी याआधी कामगाराच्या विषयी घेऊन महाराष्ट्र शासनाला बोलणी केली आहे, पुष्कळसे आहेत. आज मी पाहते की प्रत्येक विषय म्हणजे प्रत्येक अशा कामगार आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत, या शासकीय कामगार कर्मचारी असो की अशासकीय सरकारी हो किंवा अशासकीय कर्मचारी हो, हातमजुरी हो किंवा कुठल्याही आपण जिथे जातो ते कामगाराच्या प्रश्न म्हणजे सर्वात मोठा आहे की त्यांचा वेळ 12-12 घंटे, कुठे कुठे 16-16 घंटे ते कर्मचारी काम करतात. एक प्रश्न आहे त्यांच्या समोर जे ग्रॅज्युएटीचे संबंध आहे तोही पुष्कळ कामगारांना टाळमटाळ करतात कंपनीवाले असे. मी असं पुष्कळसे असे कामगारांबद्दल मला आवाज उठवला आहे. तर त्याच्याकरिता मला कुठली तरी एक असा पक्ष किंवा अशी संघटना पाहिजे होती की मी त्यांच्या त्यांच्या विषय घेऊन मांडू शकतो. इथे श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना जी आलेली आहे ती आज सत्तेमध्ये शिवसेना जी आहे त्यांच्या प्रणित आहे. तर मला वाटलं की इथे जायला आपल्याला चांगला राहील आणि कामगारांचे विषय आपण मांडू शकतो, कामगारांच्या हक्कासाठी लढू शकतो. म्हणून मी बाबासाहेब चव्हाण
आकाश हिरुडे, नानासाहेब बच्चाव यांच्या मार्गदर्शनाने आणि श्रीकांत शिंदेसाहेब, एकनाथ शिंदेसाहेब जे मुख्यमंत्री आहेत आणि पक्षाचे प्रमुख व्यक्ती आहेत. आणि सर्वात मेन आता इथे आपण नागपूरमध्ये आपण स्थायी आहोत. तर यामध्ये कसं आहे की आपले आशिष जयस्वाल जे साहेब आहेत, मला त्यांचे मार्गदर्शन मिळेल कारण की ते कामगार मंत्री आहेत. तर म्हणून मला वाटतं की आपण इथे चांगल्या प्रकारे कामगाराचे प्रश्न मांडू शकतो आणि त्याच्या हाताने लक्ष करू. म्हणून खूप विचार करू, कारण की शिवसेनेमध्ये जायचं म्हणजे आमच्यापुढे समाज, आमच्यापुढे ठीक त्यांना बंद करून जायचं आहे. कारण की 100% जे पुष्कळचे सवाल, पुष्कळचे प्रश्न मला येतील उद्यापासून, मला त्यांच्या आधी पाठपुरावा करावा लागेल, त्यांनाही तोंड द्यावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाची जिम्मेदारी जी मला मिळणार आहे आणि मिळाली आहे ती मी पूर्णपणे करेन आणि कामगारांच्या हक्कासाठी मी अत्यंत प्रयत्न करत राहीन. शास्त्रामध्ये प्रशासनाने बसलेले आहात, तरी हे 4 कायदे कामगाराच्या विरोधात आलेले आहेत. हे कुठतरी खंत आहे कामगारामध्ये, रोज आहे. काय करतात आपण त्याच्यावरती आमचा बारीक अभ्यास चालू आहे. जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तर त्याच्यात काही निर्णय हे कामगारांच्या हिताचे आहेत, काही निर्णय हे कामगारांच्या हिताचे नाही आहेत. त्याच्यावरती आमचा एक पूर्ण टीमचा अभ्यास चालू आहे आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये दुरुस्ती कशी करता येईल आणि कामगारांसाठी चांगले दिवस कसे आणता येतील याच्यासाठी 100% शिंदेचा प्रयत्न करतो. सुनील रायवाडे इकडे पाहा ना. सुनील लवाटे आणि मोहम्मद शाकिर अन्सारी.